माझं बाकीचं भाषण नाही छापलं तरी चालेल, पण हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मला अनेक खंत आहे या विचारपीठावर. ही खंत बोलून दाखवणं सुद्धा मला वाईट वाटते. आणि ती खंत ही आहे की शिवाजी महाराजांचं नाव राजकारणात तर आपण वापरतोच, कसं पाहिजे तसं वापरतो, पण त्याचं बीज आता ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे. ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे. हे वाईट आहे. आणि काय वाईट आहे, मला मुद्दाम आपल्याला सांगायचं की मला या वर्षभरात अनेक फोन येतात. शिवाजी महाराज ते गावात आपापल्या सोयीचं राजकारण असतं. एक गट असतो, दुसरा गट असतो. या गटाचं एक वेगळं राजकारण असते, त्या गटाचं एक वेगळं राजकारण असते, आणि ते सगळं मिक्स करायचं आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, जे संवेदनशील जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन बसवायचं. आपण तर शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराज कुठे एका जातीची नाही. शिवाजी महाराज हे 18 पगड 12 बलुतेदारांच्या जातीचे आहेत. सर्व शिवाजी महाराजांचे सर्वजण आहेत हे. आणि मग कोणती एक दगड मारते, दुसरीकडनं आणि कोणाची दगड, त्यांनी आपला कुठं ते महापुरुष आणायचं. अरे सगळे बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, हे सगळे लोकांचे दैवत हे शिवाजी महाराज आहेत. आणि मग आपल्या समाजात आपण नुसतं भांडत बसतो. मला वाईट वाटते. तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही सर्वांनी शिवभक्तीने आवाज उठवणं गरजेचं आहे. हे काही शिवचरित्र नाही, हे काही शिवाजी महाराजांचे संस्कार नाहीत, हे शिवाजी महाराजांचे विचार नाहीत. राजकारण काय, राजकारण आपण राजकारण करू, पण कशाला शिवाजी महाराजांच्या ओढायचं आपल्याला? का ओढायचं आपण? या ना रायगडला, शिवाजी महाराज हे सर्व विश्ववंदनीय आहेत. पटते की नाही पटते सांगा मला. मला आज बोलायची इच्छा नव्हती हा विषय. इथं येऊन काय बोलायचं असते, सकारात्मक बोलायचं असते. इथं येऊन नुसतं जल्लोष करायचा असतो. पण जल्लोष करत असताना आपण हे सगळे मुद्दे विसरून जायचं का?